सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सोलापुरातील पांढरापूर चौकातील हजारो भगिनी येथे जमा झालेले पाहतर आज आपण येथे पाहत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सोलापुरातील एक अद्वितीय कार्यक्रम असं म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही, कारण अक्षरशः हजारो भगिनी येथे पांढरापूर चौकात रात्रीच्या 12 वाजता सुद्धा जमलेले आपल्याला पाहताना दिसत आहे आणि काही क्षणातच शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव इथे साजरा होणार आहे। ते आपण आमच्या चॅनलद्वारे आपण आता पाहणार आहोत। महाराजांच्या वेशातील काही लहान बालके सुद्धा आपण इथे पाहताना दिसत आहोत। अगदी त्या बालकांना शिवाजी महाराजांच्या संपूर्ण वेशभूषेत परिधान करून येथे आपल्याला दिसत आहे आणि सोलापुरातील जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला कुठेही पाहताना दिसणार नाही, कारण सोलापुरातील जो महाराजाप्रती जे प्रेम आहे, जे स्नेह आहे, जे आदर आहे आपण सोलापुरात अनुभवताना दिसत। आता रात्रीचे 12 वाजले, रात्रीचे 12 वाजता सुद्धा अखंड जनसमुदाय येथे सोलापुरात भगिनी जमलेले आहेत। महाराजांचे छोटे छोटे बालक सुद्धा महाराजांच्या वेशात येथे जमलेले आहेत। सोलापुरातील पांढरापूर चौकातील एक दृश्य आपण पाहतो। रात्रीचे 12 वाजता महाराजांचा जन्मोत्सव झालेला आहे। पताकांची आतिषबाजी सुद्धा आपल्याला पाहावयास मिळत आहे। संपूर्ण सोलापूर शिवजन्मोत्सवामध्ये बुडून न्हावून निघालेला आहे आणि अद्वितीय सोहळा आपण संपूर्ण महाराष्ट्रात कुठे सुद्धा आपल्याला पाहायलाच मिळणार नाही, कारण सोलापुरात शिवाजी महाराजांप्रती एवढं प्रेम, एवढं आदर संपूर्ण सोलापूरकर आपल्याला इथे साजरा करताना दिसत आहेत। माहिती काही रात्रीचे 12 वाजले असताना सुद्धा आपण शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी येथे आलेलो आहोत। शिवाजी महाराजांप्रती आपले आदर आपण कसे व्यक्त करत आहात? खरंच हा आगळावेगळा खूप मोठा उपक्रम आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये जे शिवाजी महाराजांनी एवढे मोठे इतिहास घडवून अनेक किल्ले राज्य केले, जे आपले जे 18 पगडी जातीला एकत्र केले, असे शिवाजी महाराजांचा जो पाळण्याचा सोहळा कार्यक्रम आहे। खूप मोठ्या आनंदामध्ये आम्हाला एक महिला पण खूप आनंद वाटायला बघतोय आणि सर्व महाराष्ट्राचे लोक या ठिकाणी उपस्थित झाले। मी नगरसेविका सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आणि हे मला आदर वाटते की आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे वर्ग आहे। काही हजारो भगिनी सुद्धा रात्रीच्या 12च्या वेळी येथे जन्मोत्सव साजरा करण्यात आले। शिवाजी महाराजांच्या प्रति भगिनींचं प्रेम जे काय ते आपल्या सोलापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे, याबद्दल आपण काय सांगाल? सगळ्यात जास्त महिलांना आनंद हा सण जो राहतो शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजींनी जे राजमाता जिजाऊनी जे शिवाजी महाराजांना जे घडवलं, जे इतिहास घडवलं की त्यांना गोर गरीब लोकांवर जे अन्याय अत्याचार व्हायला बघतात त्याला तोडण्यासाठी शिवाजी महाराजांनी जन्म घेतले आणि हे त्यांचं खूप मोठं यश असल्यासारखं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये ह्याच महिला पूर्ण शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग खूप आहे। युवक म्हणा, महिला म्हणा, सर्व आम्ही सर्व मावळे। शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हिंदुत्वासाठी आपण लोकांना काय संदेश द्याल? सर्व लोकांनी आपण एकत्र राहावे, सर्व 18 पगडी जाती एक असल्यासारखे मला हे आदर वाटायला बघते की शिवाजी महाराजांचा रोजचा जसा पाळणा सोहळा कार्यक्रम एक आनंद, एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रामध्ये घडावं, सगळे एकत्र येऊन सगळी एक मुखाने एक विचाराने आपण सर्व एका मातृभूमी जमिनीच्या खाली जायला बघतो। तेवढंच बोलून दोनच्या जय शिवाजी, जय भवानी। धन्यवाद ताई, आपण मुलाखत दिल्याबद्दल। आपल्या सोबत आहेत सोलापूरचे माजी महापौर श्रीकांत अण्णा मॅडम। मॅडम, आपण लोकांना शिवजयंती निमित्त काय संदेश द्याल? आज शिवजयंती निमित्त रात्री 12 वाजता सुद्धा महिलांची लाखोंच्या संख्येने इथे गर्दी जमलेली आहे, तर आपण लोकांना काय संदेश द्याल मॅडम? छत्रपती शिवाजी महाराजांचा आज पाळणा या ठिकाणी झालेला आहे। सर्व महिला रात्री 12 वाजताना या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांनी एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे। सर्व जिजाऊ आपल्या शिवरायासारखं सर्व मुलांना त्यांनी पालन करावं एवढं सर्वांचं आवडतं। धन्यवाद मॅडम, आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिली। काही आज शिवजन्मतीच्या महापर्वावर लाखोंच्या संख्येने भगिनी येथे पांढरापूर चौकात शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी जमलेले आहेत। आपण सुद्धा त्यातल्या एक भगिनी आहात, आपण स्वतःला किती भाग्यवान समजत आहात?
सोलापूर हे पुण्यनगरी आम्ही जन्म घेतला एवढा मोठा आपला शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा हिंदू ऐक्याचं प्रतीक समजायचं का? शिवाजी महाराज आता कुठेतरी हिंदू जागा झाले आणि हिंदू एकरूप झालेला असं समजायचं का? धन्यवाद ताई. ताई, शिवजन्माच्या निमित्त आपण हिंदूला काय संदेश देऊ शकाल? आपला शिवाजी महाराज जसे आपले भारत घडवले, इतिहास घडवले, सगळे आपल्या जिजाऊ माऊलींनी आपल्या मुलांनी आपल्या भारतासाठी पुढे असेच न्यावे आपलं नाव भारत हे सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. सोलापुरात पांढरपळ चौकात एवढा मोठा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे आणि रात्री 12च्या टोक्याला सुद्धा शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी हजारो भगिनी आज रस्त्यावर उतरले आहेत. आपण शिवाजी महाराजांच्या प्रती आपले अभिप्राय काय व्यक्त करा? दरवर्षी न भूतो न भविष्यती असा हा नयनरम्य महाराजांचा सोहळा पाळणा सोहळा असतो. सर्व भगिनी कोणतेही न बोलवता हा राजकीय कार्यक्रम नसून सर्वजण एक शिवप्रेमी म्हणून ह्या सर्व भगिनी रात्री 12 वाजता सोहळा साजरा करण्यासाठी एकत्रित होतात. हा सोलापूरसाठी सोहळा नाहीये तर हा देशभरासाठी आणि जगभरासाठी हा नयनरम्य सोलापूरचा सोहळा आहे. आणि सोलापुरासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. आणि एवढ्या माता भगिनी रात्रीच्या 12च्या वेळेस सुद्धा शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेले आहेत. हा सोलापुरासाठीच नाही तर जगभरासाठी हा आदर्श आहे असं मी म्हणते सर्व माता भगिनींचा. काही माता भगिनींचं प्रेम सुद्धा बालकांच्या रूपात आपल्या बालकांना सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रतिस्वरूपात इथं उभा करण्यात आलेला आहे. तर कुठेचा सोलापुराचा अनोखा उपक्रम म्हणण्यात येईल का? हो हो, आपण सर्वजण महाराजांचा आदर्श, त्यांचे विचार, त्यांनी ते युक्ती आणि शक्ती जे वापरून त्यांची वाटचाल केली होती जीवनाची, तसंच सर्वजण आपल्या ज्या भारताचे असू दे जगाची आपली युवा पिढी हा महाराजांचाच आपलं महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इव्हन लहान बाळच नाही तर माता भगिनी वृद्ध बालक सर्वजणच आपण शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. शिवजन्मोत्सवाच्या या पावन पर्वावर आपण लोकांना काय संदेश द्याल? सर्वजण आज हा एकच दिवस सोहळा साजरा न करता महाराजांचे विचारधारे हे आपले अंगी रुजवावे आणि आपल्या देशाची वाटचाल कशी चांगली योग्य प्रकारे करता येईल, सर्व समाज सर्व देश कसं एकत्र येईल आणि आपण आपल्या तरुण पिढीसाठी अजून काय आपल्याला लढता येईल ते आपण लढलं पाहिजे आणि विकास साधला पाहिजे. धन्यवाद ताई. मान्य श्री विनायक कोंडाल सर नमस्कार. आज शिवजयंती निमित्त येथे अभिवादन करण्यासाठी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी लाखो भगिनी आणि बंधू येथे रात्रीच्या 12च्या टोक्याला सुद्धा हजारोच्या संख्येने ते उपलब्ध आहेत. तर सोलापूरचे महापौर म्हणून आपण आपली प्रतिक्रिया काय द्या? सोलापूर शहरवासियांना शिवजन्मोत्सवच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी शिवजयंती साजरा होती आणि आज सर्वांना सोलापूर शहरवासियांना शिवजयंतीच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर, संपूर्ण महाराष्ट्रातील सोलापुरातील हा जन्मोत्सव अद्वितीय मानला जातो. कारण हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने रात्री 12 वाजता सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रति प्रेम व्यक्त करताना सोलापूरकर दिसत आहेत आणि त्या सोलापुराचे महापौर आपण आहात. तर सोलापूरकरांच्या प्रति आपला काय संदेश असेल? आज माझं या ठिकाणी भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा कार्यक्रम सोलापूर महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहरामध्ये अतिशय उत्साह वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा केली जाते. आम्हाला अभिमान आहे. आम्हाला महाराष्ट्राचे कुलदैवत जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम या ठिकाणी झाला. सर्व सोलापूरवासियांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आपल्या सोबत आहेत कोटे सर वयाच्या 14व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मनात घेऊन आई शिवबाच्या कृपेने
माता जिजाऊच्या कृपेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तर त्या महाराजाच्या प्रती आपण आपल्या काय भावना व्यक्त करा? स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात असं कुठेही साजरं केलं जात नाही. अशा एक ऐतिहासिक त्यांचं पाळणा सोहळा आपल्या सोलापूर शहरात इथं संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने लोक इथं महाराजांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे येत आहेत. मी सोलापूरकरच्या वतीने महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आणि सर्वांच्या वतीने महाराजांना वंदन करतो आणि मुजरा करतो. सर, आपण सोलापूर वासी आहे म्हणून स्वतःला किती भाग्यवान समजत? मी सोलापूर वासी म्हणून असा सोहळा आपल्याला इथं पाहायला मिळतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एवढा मोठा सोहळा आणि 12 वाजता पाळणा सोहळा आपल्या एकच सोलापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं आणि त्यासाठी मी स्वतःला खूपच धन्य समजतो. शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त लोकांना काय संदेश द्या? छत्रपती शिवाजी महाराज असे एक शूर आणि स्वराज्याचे संस्थापक आपल्या राज्यात आपल्या महाराष्ट्रात भूमीला लाभले आहेत. त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला पुढे स्वराज्य आणि सुशासन हे ठेवायचं आहे, स्वच्छता ठेवायची आहे आणि महाराजांनी सांगितल्यासारखं महिलांची सुरक्षता आणि त्यांनी घालून दिलेली पुढे सुशासन हे नेहमी आपल्याला ठेवायचंय आणि महाराजांचं नाव मोठं करायचंय. असं एक महाराष्ट्र घडवायचंय आपल्या तरुण पिढ्यांना, खास करून महाराजांनी दाखवलेल्या पावलांना घेऊन जी शक्य नाही असं वाटतं, तर असं छोट्या वयात त्यांनी मोठी कीर्ती करून दाखवली, तर सर्वांना त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रमाणात शिवाजी महाराजांची जन्म दागिने, आपले पर्स, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून बाहेर पडायचा प्रयत्न करा. या बाजूने बरीचशी गर्दी जाते, थोडंसं क्रमाक्रमानं बाहेर पडा. सगळ्या आमच्या काकींना, वहिनींना, बाईंना विनंती आहे, थोडं सावकाश जावा, गडबड करू नका. मी पुन्हा भारतीय सावकाश जावा. संभाजी आरमानचे सन्मान्य श्री श्रीकांत बापू बेगे सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. सर, सर्वप्रथम शिव महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आमच्या चॅनलतर्फे आपल्याला व संपूर्ण आपल्या संभाजी आर्मड टीमला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. तुम्हाला पण मनापासून शुभेच्छा. सर, आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की रात्रीच्या 12च्या टोक्याला सुद्धा एवढं लाखोंच्या संख्येने जनसमुदाय इथे शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जमलेला आहे. तर त्यानिमित्त आपण आपले अभिप्राय काय व्यक्त करा? छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. 350 वर्षानंतर पण लोकांना खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच आपल्याला तारू शकतो आणि महाराजांवरची निष्ठा दाखवण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी माता भगिनी उपस्थित आहेत. एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा विजय आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सोलापुरातील हा सोहळा अद्वितीय म्हणता येईल का? महाराष्ट्रात नाही तर देशात अशा पद्धतीचा सोहळा होत नाही. सगळ्या जाती धर्माच्या माता भगिनी मावळे एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतात आणि 18 पगड जातींना महाराजांनी एकत्र करण्याचं जो काम हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून केलं होतं, तेच काम आज छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ करत आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी एकत्रित करत आहे. सर, आता आपण इथं पाहत आहोत की लहान आपल्या भगिनी लहान बाळांना सुद्धा शिवाजी महाराजांच्या पोशाखात येथे सज्ज करून इथे आणलेले आहेत. तर सोलापुरातील अद्वितीय प्रेम शिवाजी महाराजांच्या प्रती संपूर्ण भारतात कुठे पाहायला मिळते का? बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर मनापासून प्रेम करणारं हे शहर आहे आणि या मुलांना असं महाराजांच्या रूपात सजवून कुठेतरी आपला पण मुलगा शिवाजी महाराजांसारखा व्हावा ही भावना प्रत्येक मातेची आहे आणि हा संस्कार रुजवणं यासाठी शिवधर्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा हा कार्यक्रम आहे. दादा, आपलं नाव काय? धनंजय शिंदे. धनंजय शिंदे. राहणार कुठलं सर आपण? पुन्हा नाका. आपल्या मुलांना आज शोभाच्या रूपात सजून आणण्याचं नेमकं कारण काय सांगा? महाराजांचे संस्कार. महाराज. बाळा, तुझं नाव काय आहे? स्वराज. स्वराज्य शिंदे. डायलॉग म्हणून दाखव. डायलॉग म्हण बाबा महाराजांचं. शेर के बच्चे को प्रत्येक हिंदू हा आपल्या बाळाला सुद्धा कुठं तर शिवाजी महाराजांच्या प्रतिरूपात पाहत आहे आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाचं खूप मोठं भाग्य समजावं लागेल. कारण
जर जो कष्टकरी वर्ग आहे तो सुद्धा आपल्या बाळाला शिवाजी महाराजाच्या रूपात येते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दादा, आपण लोकांना काय, आपण आपल्या मुलाला तर शिवाजी महाराजाच्या रूपरेखात आणलेच आहात, पण लोकांना काय संदेश द्याल? की प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे संस्कार घेतले पाहिजेत आणि स्त्री आपल्या आई समान व बहीण जाणे समजावे. आपण आपल्या मुलांना काय घडवू इच्छिता? शिवाजी महाराजांचे संस्कार आणि छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कार. एवढा लहान वयात तो मुलगा आता शिवाजी महाराजांचा काही डायलॉग बोललेला आहे, तर आपण त्याच्यासाठी किती दिवसाला ट्रेनिंग घेतलेला? 1-2 दिवस. फक्त 2 दिवसात आपला मुलगा तयार झाला. आपण स्वतःला किती भाग्यवान समजता की छत्रपती महाराज शिवाजी महाराजांसारखा मुलगा आपल्या जन्मी लय भाग्यवान समजतो, कारण मी पण लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातच वाढलेला आहे. म्हणजे पुरातील नयनरम्य आणि अद्वितीय सोहळा आज येथे आपल्या पांढरपूर चौकात पार पाडत आहे. किंबहुना असं म्हणता येईल संपूर्ण महाराष्ट्रातील हा एकमेव सोहळा असेल की रात्रीच्या 12च्या घटकेला लाखोच्या संख्येने भगिनी आणि बांधव महाराजांची जयंती साजरा करतात. तर आपण काय आपले अभिप्राय व्यक्त करा? खरं म्हणजे सोलापूरचं जी खासियत आहे, वैशिष्ट्य आहे, ते सोलापूर चादरीपासून वेगवेगळ्या अगदी शेंगा चटणीपर्यंत. पण या 5 वर्षामध्ये वैशिष्ट्यामध्ये एक भर पडली की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा बघायचा असेल तर सोलापूरला जाऊन बघा लागेल. मला असं वाटतं की आपण सर्वांचे दीपस्तंभ आहोत आणि एखादं शहर, एखादा उत्सव दीपस्तंभ होतं. तर या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी कौतुक करतो. हे जन्मोत्सवासाठी झटणाऱ्या आणि मातृशक्तीचा महासागर जर बघायचा असेल तर इथं यावं. नजर जिथपर्यंत पुरत नाही तिथपर्यंत मातृशक्ती आहे. प्रत्येकाला घराघरातनं महाराजांच्या पाळण्यासाठी यावं ही लोकेच्छा आहे. आणि मला असं वाटतं की एखादा उत्सव जेव्हा लोकोत्सव होतो तेव्हा तो महासागरामध्ये परिवर्तित होतो. आणि या लोकोत्सवाने साध्य काय होतं? तुम्ही तिकडे कॅमेरा फिरवा, ही जी लहान लहान मुलं आहेत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव धारण करून आलेत. तर मला असं वाटतं, मी इंग्रजी मुद्दाम बोलतो की सॉफ्टवेअर खऱ्या अर्थानं ब्रेनमध्ये छत्रपतींचं सॉफ्टवेअर या वयामध्ये जर का इम्बॉज झालं तर मला वाटतं की त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये शिवचरित्राचं आचरण करणं हे त्यांना जमेल. आणि म्हणून बालसंस्कार घडवायचा असेल तर या पाळण्यापासून मातृशक्ती ज्या प्रत्येक शिवाजी महाराजांच्या पेहरावामध्ये लहान लहान बाळं दिसत आहेत, मला असं वाटतं की भारतामध्ये असं चित्र नाही. सोलापूरकर खरंच भाग्यवान आहे. तर वयाच्या 14व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संकल्पना करून आई जिजाऊ मातेच्या संकल्पनेने ते परिपूर्ण सत्यात उतरणारे शिवाजी महाराज आणि आपल्या सोलापूरच्या भगिनी आपल्या अवघ्या 4-5 वर्षाच्या मुलाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या पेहरावात येथे आणून सादर करतात. तर आपल्या सोलापुरासाठी किती भाग्याची गोष्ट आहे. मला असं वाटतं की एखाद्या शहराचं वैभव केवळ त्या शहरामध्ये किती उद्योगधंदे आहेत याच्यावरनं ठरत नाही, त्या शहरातलं पर कॅपिटा इन्कम किती आहे याच्यावरनं ठरत नाही, त्या शहरात किती किलो सोनं घालतात याच्यावरनं ठरत नाही. तर मला असं वाटतं की संस्काराने मोठं होणारं शहर खऱ्या अर्थानं प्रगत असतं. आणि शिवसंस्काराचं सॉफ्टवेअर आज कळत्या वयामध्ये मला खात्री आहे गरोदर माता भगिनी सुद्धा इथं आलेल्या आहेत. त्यामुळे पोटातलं बाळ सुद्धा या शिवसंस्काराने खऱ्या अर्थानं प्रेरित होऊन जन्माला येणार आहे. यस त्यामुळे हे सगळ्यात मोठा संस्कार आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्राला सोलापुराचं एक संप्रदायाने ज्वलंत उदाहरण शिवाजी महाराजांच्या रूपाने देत आहात. डेफिनेटली काय होतं की शिवचरित्र वजा करून महाराष्ट्र होऊ शकत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वजा करून हिंदुस्थान सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं जगाला दिशा देणारा विचार जिजाऊच्या पोटी जन्माला आला. आपण महाभाग्यवान आहोत की छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी नेहमी माझ्या व्याख्यानात म्हणत असतो, कोणत्या जातीत जन्माला यावं, कोणत्या मातीत जन्माला यावं, कोणत्या देशात जन्माला यावं आपल्या हातात नाही. पण छत्रपतींच्या महाराष्ट्रात जर आपण जन्माला आलो असू तर महाराजांचं आचरण प्रत्येक जाती धर्माने केलं पाहिजे. सर, आता सध्या कुठेतरी पाहत आहोत आपण काही दिवसापूर्वी काही लोकांनी महाराजांना एकेरी भाषेत किंवा एकदम तुच्छ लोकांशी त्यांची तुलना केलेली आहे. त्याबद्दल आपण काय? कसं आहे माहितीये का, जी माणसं महाराजाला एकेरी भाषेत बोलतात किंवा तुच्छतेने लेखतात ते त्यांचा संस्कार, त्यांच्या आई वडिलांचा संस्कार प्रतिबिंबित होतो. महाराष्ट्राचा दुर्दैव म्हणायचं का? डेफिनेटली महाराष्ट्राचं दुर्दैव मानावं लागेल. कुठं तर त्यांच्या संस्कारामध्ये कमी पडलेलं आहे की एवढं मोठं ज्या संपूर्ण अखंड भारताने नव्हे तर अखंड विश्वाने महाराजाला समर्पित केलेलं आहे, महाराजांचे आचरण विचारण समर्पित केलेले आहेत. आणि कुठं तर महाराष्ट्राचा कोणतर किडा
महाराजांनी एकेरी भाषेत संबोधतो. एक सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न झाला, पण एक मी ठामपणे सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना व्हावी असा जगात कोणताही राजा निर्माण झाला नाही आणि होणे नाही. एकमेवा द्वितीय छत्रपती असं म्हटलं तर वावगं ठरलं. सर, आजच्या या महापर्वात आपण लोकांना किंवा संपूर्ण महाराष्ट्राला काय संदेश द्या? संदेश हाच देईल की आज एवढा मोठा सोहळा आहे, मुखामध्ये जय भवानी जय शिवाजी किंवा जय जिजाऊ जय शिवराय असं म्हणत असताना आपण केवळ मुखामधून म्हणू नये, तर छत्रपतींचे जे काही सर्व गुण संपन्नता असेल त्यातला एक एक गुण घेऊन जर आपण संकल्प केला, दरवर्षी एक गुण घेऊन, तर मला असं वाटतं की या सगळ्या सोहळ्याचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल. दरवर्षी एक एक गुण जर आपण अंगीकार करत गेलो तर आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण समृद्ध आणि सुसंपन्न होऊ. आयुष्य पुरत नाही एवढे सद्गुणांचा खान आहे महाराज. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक क्षणाला महाराजांना स्मरण करावं, आयुष्यात सोनं होईल. आणि तेवढे मोठे आराध्य दैवत आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. आपण स्वतःला किती भाग्यवान, महाभाग्यवान, त्याच्यापेक्षा शब्दच नाही. धन्यवाद सर. आपलं नाव ताई? सारिका प्रज्वल रामपुरे. सारिका प्रज्वल रामपुरे. तर आपलं बाळ किती वर्षाचं आहे? फोटोसाठी घेतले फोटोसाठी. तुमचा आहे का? घ्या की. आपण शिवजन्मोत्सव या महापर्वावर येथे एका दाम्पत्याला भेटणार आहोत. त्यांनी आपल्या बाळाला सुद्धा स्वयं शिवाजी महाराजाच्या पोशाखात तयार करून आलेले आहेत. दादा, आपलं नाव? प्रभाकर शिवाजी माने. प्रभाकर शिवाजी. ताई, आपलं नाव? अक्षराणी प्रभाकर माने. ताई, आपलं बाळ किती वर्षाचं आहे? 2.5 वर्षाचे. त्याचं नाव काय आहे ताई? श्रीतेज माने. श्रीतेज माने. ताई, एवढ्या लहान बाळाला आपण शिवाजी महाराजांच्या पोशाखात तयार करून आणलेलं आहेत. या मागचा नेमका आपला उद्देश काय आहे? मला पण असं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्याला बनवायचंय. जर आपण लहानपणापासूनच आपण त्यांना असली संस्कृती घडत राहाल तर नक्कीच शिवाजी महाराज आपल्या घरात घडेल. घडवायला प्रयत्न करणार आम्ही. नक्कीच प्रयत्न करणार आहे. रात्रीच्या 12च्या घटकेला सुद्धा आपण आपल्या बाळाला तयार करून शिवाजी महाराजांच्या पोशाखात येथे घेऊन आलेले आहेत. तर आपण लोकांना काय संदेश द्याल? काय शिवजयंती घराघरात बनवावी. शिवाजी महाराजांचं जे काय आपल्या लेकरांना लहान मुलांना सांगेल तेवढं सांगावं. इतिहास महाराजांचा कळवावा आणि जास्तीत जास्त करून त्यांना महाराजांबद्दल आवड निर्माण करून द्यावी. धन्यवाद सर. धन्यवाद ताई. हो, ठीक. ताई, आपलं नाव? माझं नाव श्रेया हावळे. जय जिजाऊ. जय श्रीराम. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. माझ्या पप्पांचं नाव शिवाजी आहे. माझ्या घरात एकच विचार सांगतात, जसं तुम्ही शिवाजी महाराजांसारखं राहता तसं त्यांचे विचार पण पुढे न्यावे असं माझं म्हणणं आहे. आणि माझ्या घरातले खूप सपोर्टिव्ह आहेत मला. आणि आता इथं आल्यानंतर असं म्हणजे जेव्हा आपण सेलिब्रेट करतोय हा दिवस, तर ह्या विचारांबरोबरच संस्कृती सुद्धा पाळली पाहिजे. मुलीने प्रत्येक नवीन वेगवेगळ्या पोशाखात महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. धन्यवाद. ताई, असं म्हणते जिजाऊ प्रत्येकाच्या घरात असते पण शिवबा दुसऱ्यांच्या घरात जन्मावं असं म्हणते. आपण त्याबद्दल काय सांगाल? नाही, जिजाऊ म्हणजे जिजाऊ जन्मत असतील तरी शिवबा घडवणं जिजाऊच्या हातात आहे. तर बायकांनी त्यांना घडवावं. म्हणजे प्रत्येक माऊलीने आपल्या घरात एक शिवबा घडवावा. हा, घडवायलाच पाहिजे. आणि शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनाही घडवायला पाहिजे, कारण त्यांचंही बलिदान खूप मोठं. ताई, आयुष्यातील आपल्या पुढील परिकल्पना, आपल्या आयुष्यातील संकल्पना काय असतील? मी नर्सिंग करते सध्याला. मी माझ्या फील्ड मधून मी शिवाजी महाराजांच्या बद्दल काय करता येईल याची लोकांपर्यंत शिवाजी महाराजांचे आचरण, विचारण आणि संस्कृती पोहोचण्याचं काम आपण कराल. हा, मी करेनच, नक्कीच प्रयत्न करेन. आणि माझ्या घरातले खूप सपोर्टिव्ह आहेत. एवढ्या लहान वयात आपण शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने इन्स्पायर झालं, यामागचं कारण काय सांगा? माझ्या घरातले येत नाही, माझ्या स्वतः घरातले. हा, ते धार्मिक गोष्टीत पण तेवढे सिरियस आहेत आणि संस्कृतीबद्दल पण. तर एवढ्या लहान वयात आपण जे संस्कार शिवाजी महाराज आचरणात आणलेले आहेत त्या निमित्त आपण लोकांना काय संदेश द्या? काय नाही, फक्त शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्या. त्यांच्या जेवढी तुम्ही मूर्ती स्थापना करता, जेवढे त्यांची त्यांची प्रतिमेचे पूजन करता, तेवढाच आदर आणि त्यांचे विचार पण पुढे.
फक्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन न करता त्यांचे आचरण आणि विचारांचे सुद्धा आपण तिथे जाणाऱ्या वाटेमध्ये महिलांना बाहेर धन्यवाद. पडायला मी विनंती करते पुन्हा पुन्हा छत्रपतींच्या मूर्तीकडे प्रदक्षिणा घालण्यासाठी अजिबात जागा नाही. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले. प्रदक्षिणा मारण्याचा प्रयत्न जर महिला भगिनी करत असतील तर त्यांनी आपल्या स्वतःलाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत जागेवरती. पण तिथे छत्रपतींच्या मूर्तीजवळ गोल फिरायला तुम्हाला प्रदक्षिणा मारायला अजिबात जागा नाही, याची नोंद घ्या. प्रदक्षिणा ऐका का दादा आपलं नाव? माझं नाव पांडुरंग सूर्यवंशी. पांडुरंग सूर्यवंशी. सूर्यवंशी नावाचा सूर्य तेज आहे. आणि आपण सोलापूरचे रहिवासी. प्रॉपर मी धाराशिव. प्रॉपर धाराशिवचे आणि शिवजन्मोत्सवासाठी आपण सोलापुरात आलेला आहात. मी इथेच राहतो सध्या हा बँकेत. राहिला सध्या सोलापुरात. सोलापुरात. आपण बँकेचे कर्मचारी आहात. हो. सर सोलापुरातील आज शिवजन्मोत्सवाबद्दल आपण काय आपले अभिप्राय व्यक्त करा? शिवाजी महाराज बद्दल आम्हाला अभिमान आहे. त्याच्यामुळे आम्ही काही जरी झालं तरी दरवर्षी येतो. मी गेली महाराजांच्या पाळण्याला येणार पाहण्याला येणारच. आणि विशेष आपण आपल्या सहकुटुंब परिवाराला सुद्धा घेऊन आलेले आहात. हो हो. रात्रीच्या 12च्या घटकेला जेव्हा संपूर्ण जग निद्रा अवस्थेत असतं तेव्हा आपण जागृत आहात. हो हो. हे फक्त महाराजांच्या पाशी आपला प्रेम समजायचा का? हो हो. आणि आपलं हे प्रेम आहे, या प्रेमातून आपण लोकांना काय संदेश द्याल? महाराजांसारखे विचार ठेवा. फक्त आचरणात नाही, विचारात नाही तर आचरणात सुद्धा महाराजांच्या कृती अंगीकारा. आणि एवढा मोठा जन्मोत्सव सोलापुरात साजरा होत असताना आपण स्वतःला किती भाग्यवान समजतो. या सोहळ्याच्या आपण सुद्धा कुठं तर प्रत्यक्षदर्शी आहात. नक्की नक्की. धन्यवाद. ताई आपलं नाव? वैशाली सूर्यवंशी. वैशाली सूर्यवंशी. ताई एवढा मोठा जन्मोत्सव सोलापुरात होत आहे तर आपण सहकुटुंब सोबत इथे आलेले आहात. तर आपण शिवाजी महाराजांचे जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी नक्की तिथे आलेले आहात. तर आपल्या शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी आपण लोकांना काय संदेश द्याल? शिवाजी महाराजांनी माता भगिनींची जशी रक्षा केली तसं त्यांना व्यवस्थित काळजीपूर्वक सांभाळलं गेलं तसंच आत्ताच्या पण लोकांनी माता भगिनी समजूनच प्रत्येकाला वागवावं. एक अद्वितीय राजा असा घडून गेला तो वयाचा 14व्या वर्षी स्वराज्याची संकल्पना करून माता जिजाऊच्या प्रेरणेने तो संकल्पना सिद्धीस नेतो. तर प्रत्येक माता कुठं तर जिजाऊ होण्याची गरज आहे का? हो आहे की आहे की. पण जर माता जिजाऊ होत असेल तर माताचा बालक सुद्धा शिवाजी महाराज होऊ शकेल का? शिवाजी घडवण्यासाठी माता जिजाऊ होणे गरजेचं आहे का? हो हो. जर माता जिजाऊ होत असेल तर प्रत्येक बालक शिवाजी होऊ शकेल का? हो नक्कीच 100%. त्यासाठी काय अनुसरण करण्याची गरज आहे? मातेनं आपल्या बालकावर शिवाजी महाराजांसारखे विचार घालायला पाहिजेत. ताई आपण शिवजन्मोत्सवानिमित्त काय संदेश द्याल? काय नाही, हा सण म्हणजे इतका मोठा वर्षातला इतका मोठा सण आहे की कोणत्याही सणाची बरोबरी करू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे आणि हा सगळ्यात आवडता सण आहे आमचा. म्हणजे महाराजाचा सण म्हणजे कोणत्याही सणापेक्षा मोठा सण असतो आणि संपूर्ण सहकुटुंब येथे जर सण साजरा करण्यात येत असेल तर त्यासारखं भाग्यवान गोष्ट दुसरी कुठली नाही. कुठलीच नाही कुठलीच. धन्यवाद दादा. ताई आपलं नाव? ताई श्रीदेवी जाधव. श्रीदेवी जाधव. आपण राहणारे कुठले मॅडम? सोलापूरमध्ये विजय देशपांडे. सोलापूरचे आपण राहणार आहात. ताई एवढं गुजरातचे आहेत आम्ही. हा. अहमदाबादचे आहे आम्ही. सोलापूरला दिलेत मला. हा. आम्ही आवर्जून दरवर्षी शिवाजी महाराजच्या कार्यक्रमाला येतो. सर्वे सण एकीकडे शिवाजी महाराजांचा सण आहे. काही जर जन्मजात गुजरातचे असतील तर त्यांचं सासर हा सोलापूरचं झाल्यावर ते सोलापूरला एवढं अंगीकृत करून घेतलेत तर शिवाजी महाराज हे त्यांचा अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर्व सणापेक्षा जास्त मोठा सण म्हणजे शिवजन्मोत्सव. हो बहुत मोठा सण आणि सर्वात छान सण.
सर्व आवर्जून हे तयार होऊन येतात असं वाटतं आम्ही त्या काळात आहे का आणि असायला पाहिजे होतं त्या दृष्टीने आम्हाला ती ताकद द्यायला पाहिजे. तेच माया तेच सर्व आताच्या युगात ह्या जनरल मध्ये जे आहेत समाज ते आधीच जे प्रेम होतं तेच प्रेम पाहिजे बघा आता पण एवढंच बदल यावं पाहिजे माणसानं. वयाच्या 14व्या वर्षी एक लहान बालकाने स्वराज्याची संकल्पना घेऊन स्वराज्य निर्मिती केलेली आहे आणि त्यांचा प्रेरणा घेऊन आपण सुद्धा प्रेरित होऊन अहमदाबाद मध्ये जन्माला आले असले तरी सुद्धा सोलापुरात जे आपण एवढं निगडीत झालेलं आहात त्याबद्दल आपण स्वतःला किती भाग्यवान समजतो. खूप खूप भाग्यवान समजते. मी भाग्यवान आहे म्हणून मला सोलापूर सासरवाडी झालं मी आले म्हणून हे पण मला भाग्यवान आहे. मीच काय तर पुण्य केले म्हणून मी आज सोलापुरात आहे. ऐका सोलापूरकरांनो, जर एका गुजरातची मुलगी आपल्या सोलापुरात येऊन स्वतःला एवढं भाग्यवान समजते तर आपण सोलापूरच्या असून स्वतःला किती भाग्यवान समजतो. खूप भाग्यवान समजते आणि सगळ्यांना पण अभिनंदन करते की तुम्ही पण सोलापूरचे आहेत. धन्यवाद ताई, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू दादा आपलं नाव? माझं नाव गोपाल माणिकचंद परदेशी. मी रामवाडी येथील रहिवासी आहे. आपल्या बालक किती वर्षाचा आहे? माझा हे 2 वर्षाचा मुलगा आहे आणि ही मोठी मुलगी आहे ही 14 वर्षाची आहे. ही आहे 12 वर्षाची. तर हा मुलगा जो आहे हा 8 वर्षाचा आहे. दादा तुझं नाव काय आहे? सह्याद्री परदेशी. सैयद. ताई तुझं नाव? साई गोपाल परदेशी. साई गोपाल. ताई किती शिकत आहेत? 7वी. दादा आपण आपल्या संपूर्ण बालकांना आपल्या परिवाराच्या बालकांना आपल्या भारतीय धार्मिक पद्धतीने एकाला नागासाधूच्या रूपात, एकाला शिवाजी महाराजांच्या रूपात, एकाला महाराष्ट्रीयन जिजाऊ मातेच्या रूपात आणि एकाला साक्षात शंकराच्या रूपात श्रीराम प्रभू श्रीरामाच्या रूपात आपण इथे तयार करून आलेला आहोत. तर आपल्या संस्कृतीबद्दल आपलं जे प्रेम आहे ते आपल्याला दिसत आहे. तर आपण जे आपण प्रयत्न करायला त्याबरोबर आपण लोकांना काय संदेश द्या? मी रामाचा अवतार मुलाला ह्यासाठी केलाय की सध्या कलियुग चालू आहे. तर मुलं आई वडिलाच्या आज्ञेत न राहतात आणि चरित्रहीन होऊन चाललेत. तर चरित्रवान मुलगा व्हावा, आई वडिलांची आदरे आणि आई वडिलांचा विचार घेऊन जसं प्रभू रामचंद्रांनी आईची वडिलांची आज्ञा घेऊन वनवासात गेलं तर तसं मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करावं आणि चरित्रवान व्हावं ह्याकरिता मी मुलांना एका राम केलंय. तर दुसरी मुलगी जी आहे हिला छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशभूषा केलाय. त्याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराची शपथ घेऊन स्वराज्य उभा करण्याचं त्यांनी एक संकल्पना घेतली, शपथ घेतली आणि आजकालचं जो आमची युवा पिढी आहे ती व्यसनाधीन पडत चालली आहे. तर 16 वर्ष धोक्याचं म्हणतात पण 16 वर्ष मोक्याचं आहे. तर महाराजांनी हे साध्य करून दाखवलं आणि उभं स्वराज्य निर्माण करून मोगलांच्या छाताडावर भगवा राहून आज ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर त्यांचं आचरण घेऊन आज तो महाराज होते म्हणून आज हा भगवा टिकून आहे, आपल्या कपाळावर केशरी गंध आहे. आणि त्याच पद्धतीनं मुलीला शिवाजी मासाहेब राजमाता जिजाऊची वेशभूषा यासाठी केली की आजकाल आमची महिला भगिनी जी स्त्री आहे सोशल मीडियाच्या आरी जाऊन त्यांनी विविध प्रकारच्या रील म्हणतो आपण, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, तर याच्यावर नंगा नाच चाललाय. अगोदरच्या काळामध्ये स्त्रीच्या डोक्यावर पदर आणि पुरुषाच्या नजरेत आदर होता. तर आजकाल तो आदरपण आणि पदरपण हरवलाय. हल्ली मी पाहिलो की आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर सोडा छातीवरच पदर नाही आहे. तर ही दुर्दैवी म्हणण्यापेक्षा ही शोकांतिका आहे. अगोदर म्हणायचे कौशल्यानंदन राम, देवकी नंदन श्रीकृष्ण ही नावं हरवत चाललेली आहे. मुळात आपला हिंदू धर्म कुठंतरी हरवत चाललेला आहे. तर तो हिंदू धर्म सनातन धर्म जपला पाहिजे, सनातन धर्माची आठवण व्हावी, सनातन धर्म अखंड राहावं याकरिता मी माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना ही वेशभूषा केलेली आहे. आणि आजकाल आपण पाहतो फॅशनच्या नावाखाली जी काय विकृत स्थिती चालली आहे ती थांबावी म्हणून मी माझ्या मुलीला मासाहेब जिजाऊ बनवलंय. आणि जिजाऊ होते म्हणूनच हे स्वराज्य घडलंय. तर घराघरामध्ये जिजाऊ घडली पाहिजे, जिजाऊ घडली तरच शिवाजी महाराज घडतील. तर काळाची गरज आणि विशेष करून हा मुलगा नागा साधूची वेशभूषा याकरिता केली की समाजासाठी सर्व गोष्टी त्याग पाहिजे, त्याग
करून समाजाची सेवा करण्याचा एक सर्वात मोठा अध्याय, यासाठी मी त्याला नागा साधू केलंय. तर मुलांनी प्रत्येकाने एक आदर घ्यावा. जप तप व्यायाम योग आणि शिक्षा हे सगळं एकत्र करून जो होतो त्याला ह्या प्रत्येक गोष्टीचा त्याग करतो आणि देश सेवेसाठी धर्म सेवेसाठी तो उभा राहतो. त्यावेळेस तो नागा साधवतो. साधू माणसाच्या शरीरातले 6 गुण त्यागावं. 6 गुण कुठले? अवगुण त्यागावेत. काम क्रोध लोभ दंभ धर्म विकार मोह माया मस्ती हे त्यागल्यानंतर साधू होतो. तर त्याची आपल्याला विसर पडत चाललेला आहे. म्हणून मी त्याला नागा साधू करून आजकाल मी आज सोलापुरात हा संदेश देऊ इच्छितो. आणि सर्वांनाच मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, कुठं तर आपला भारत पाश्चात्य संस्कृतीकडे वळताना किंबहुना परवा 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सारख्या निकृष्ट कार्य करताना भारत झुकलेला असताना आपली संपूर्ण फॅमिली कुठं तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि सोलापूरकरांना एक शुभ संदेश महाराजांच्या जयंतीनिमित्त देतात. तर आमच्या चॅनलतर्फे आपल्या संपूर्ण सहकुटुंब परिवाराचे तर आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोच. कारण एक परिवार जर सुसंस्कृत झाला तर तो गाव सुसंस्कृत होईल, तो जिल्हा संस्कृत होईल, तो राष्ट्र संस्कृत होईल, तो भारत सुसंस्कृत होईल. कुठे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण होत असताना सुद्धा त्याला दुःख माप देऊन आपल्यासारख्या सुसंस्कृत परिवाराने कुठेतरी पुन्हा आपल्या समाजाचा भव्य आदर्श समाजाला देशात, त्यानिमित्त आमच्या चॅनलतर्फे आपल्या संपूर्ण सहकुटुंब परिवाराचे खूप खूप मनापासून शुभेच्छा. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.